तर आज आमचा आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम, जो की सगळ्या सोसायटीने मिळून केलेला आहे. आमच्या सोसायटीचे मेंबर्स आहेत लेडीज, तर त्यांनी मिळून हे सगळं डेकोरेशन आणि सगळं माझ्या फ्रेंड्सने केलं आहे. हे वाण्यात देणार आहे आम्ही, म्हणजे हे ओटी म्हणून वाण्यात मुरमुरे देणार आहे. हां, तर अशा सुंदर प्रकारे सगळ्यांनी मिळून डेकोरेशन केलेलं आहे. लहान मुलांची लूटसुद्धा आहे. रांगोळी मी काढलेली आहे, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रांगोळी कशी काढली आहे मी. आणि अशा प्रकारे आमचं डेकोरेशन आहे. जवळपास आम्ही 15 जणी होतो मेंबर्स, की ज्यांनी ही अरेंजमेंट केलेली आहे. आणि जवळपास 100 म्हणजे 100 लेडीज येतील हळदी कुंकवासाठी. हा फायनल लुक आहे. याआधी एक व्हिडिओ येईल तुम्हाला, त्या व्हिडिओमध्ये आम्ही जसं काही अरेंजमेंट केलं आहे तो सगळा व्हिडिओ त्या ब्लॉगमध्ये मी सगळं सांगणार आहे. जर तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा काही प्रोग्राम करायचा आहे हळदी कुंकवाचा, तर तुम्ही त्यामधून इन्स्पिरेशन घेऊ शकता, म्हणून मी हा ब्लॉग बनवलेला आहे. ह्या आमच्या काय म्हणता येईल एल्डर मेंबर्स, ज्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही सगळं काही करू शकतो. ते बघा किती छान असं डेकोरेशन करतात. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही सगळे कार्यक्रम उत्तमरित्या पार पडतो. अशा आमच्या राखीताई, थँक्यू, आणि आमच्या अबोलीताई. माया पण छान, फक्त स्माईल लई छान. फारच सुंदर दिसते तू आज. असं काय थाट बनवलेलं आहे. थँक्यू सो मच. संक्रांत म्हणजे प्रेम, संक्रांत म्हणजे जिव्हाळा, संक्रांत म्हणजे आपुलकी. योगी श्रावणचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. तिचं जपणूक करणे, तिचं संरक्षण करणे आणि ती परंपरा समोरच्या पिढीमध्ये हँडओव्हर करणे. आपण परंपरा, संस्कार, परंपरा, प्रगती ज्याला म्हणतो आहे, ती म्हणजे आपली संस्कृती. इतिहास काळ जेव्हा आपण बघतो, इतिहासाच्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचे, तर युद्धाच्या वेळी पुरुष मंडळी महिनाभर घराच्या बाहेर असायचे. तर त्या घराचं रक्षण कोण करणार? तर तुमच्या माझ्यासारख्या आया त्या घराचं रक्षण करायच्या, ते पुरुष मंडळी येईपर्यंत. आणि मग तुझ्या घरी काय चाललंय, तुझ्या घरी काय कमी आहे, घरातली परिस्थिती कशी आहे, आणि घरामध्ये कोणी आजारी आहे का, ही जी प्रेमाची देवाणघेवाण होती आपुलकीची, त्यासाठी हळदी कुंकू ही पद्धत सुरू झाली की तुझ्याही कुंकवाचं रक्षण आणि माझ्याही कुंकवाचं रक्षण म्हणून हळदी कुंकू ही परंपरा तेव्हापासून सुरू झाली. आज झाशीची राणी जेव्हा युद्धावर जायची, तेव्हा ती नारायणी सेना म्हणून ही, आणि तिच्या माध्यमातून पुरुष मंडळी जेव्हा बाहेर जात असतील, तेव्हा संपूर्ण त्या कुटुंबाचं, सगळ्या आपल्या सगळ्यांचं रक्षण करणारी अशी ती अहिल्याबाई होळकर असेल, झाशीची राणी असेल, ह्या सगळ्या जणी हळदी कुंकू करायच्या. हीच परंपरा आज सकाळी 2025 पर्यंत आपण साजरी करतो आहे. तर संस्कृती म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एकमेकांची देवाणघेवाण, सगळ्या सगळ्यांचं सुखदुःखामध्ये सहभागी होणं म्हणजे संक्रांत. व्हेरी खूप छान. शकुनाच्या
त्याचा हा बॅकग्राऊंड साऊंड येतो आहे, कारण आमच्या इथे जो उमेदवार उभा होता उमेदवार निवडून आला आणि आज त्याचाच खूप सारा जल्लोष चालू होता आणि बऱ्यापैकी सगळ्या लेडीजला त्या मिरवणुकीत जाण्याची घाई चालू होती. मला विचारू दे. काय काही कळत नाही आहे, काय चाललंय, कोण ओवाळत आहे, कोण देत आहे. बरोबर होत आहे. हां, काय झालं. यही चल रहा है, ये मेरा है, ये मेरे. हाय चालेल ना. हां, घे ना मग जोरात. हां हां, असं थोडं. चालेल काही पण. हां, जोरात. लाल लाल टोमॅटो, हिरवी हिरवी मिरची, राजकुमार मी त्यांची मांजर नाही. परत मी कट कर. मारते ना ती माझी वर्षा मी त्यांच्या काय का बसाले. हाँ, आप बनाओगे मेरे साथ. हाँ चलो. उखाणा घ्यावा लागतो बरं का. हां हां, उखाणा घ्यावा लागतो. लगेच पळाली. यांचा नंबर आपण इथेच आलं आलं. आपल्याला खूप छान नाव ऐकायला भेटणार आता उखाणा. हा हा हा, माईक आहे ना, माईक माईक माईक. हा लवकर आण, लवकर लवकर लवकर. खूप डॉक्टर आहेत डॉक्टर. चला. हां, जोरात. हा जोरात, जोर से. आम्हाला समजलं इकडे बॅग आहे म्हणून आम्ही इकडे पहिले. हां, तुम्हाला कोणी सांगितलं बॅग आहे म्हणून. कसं काय. दीपा. हो का. दीपा ताई इथे दिसली नाही. हां 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 हां, माहित आहे ना. दीपा ताई दीपा ताई. ए ही यांना मिळाली. काय काय. उठ. ही एकच होती बरं का. हा पॅटर्न एकच होता. तो पण एकच आहे. दाखव माझ्या हातात लवकर दे. हे घे हे घे. ते दे. त्यांचं झालं आधी कुंकू. खूप छान सजवलं. रांगोळी रांगोळी.
थँक्यू. सर्वांना आमच्या वानाची आयडिया खूप आवडलेली होती. हम सबकी कलाकारी, आयडिया, थॉट्स ले लो. चलेगा. कोई भी लैंग्वेज कुछ भी. कन्नड़ा, मलयालम, कुछ भी. आप भी क्या लग रही है ना आंटी? दूध चावल चीनी से मिलकर बनती है खीर. हाँ. दूध चावल चीनी से मिलकर बनती है खीर. विपिन को पाकर खुल गई मेरी तकदीर. लेकिन उनको कोई ऑब्जेक्ट नहीं रहता. चीटिंग करने वाले अक्सर गलत नहीं है. उसमें भी अक्कल चाहिए चीटिंग करने के लिए. अच्छा. हॅपी मकर संक्रांती. लूटचा व्हिडिओ आणि उखाण्यांचा व्हिडिओ सेपरेट येईल. किती सुंदर दिसते ना. ही माझी साऊथ इंडियन फ्रेंड आहे आणि त्यांच्याकडे हे असं काही मंगळसूत्र असतं. नको कुछ नाही होता. सर्वांनी खूप छान छान उखाणे घेतलेत. त्यासाठी एक सेपरेट व्लॉग आहे आणि तो तुम्हाला कालच केलं मी वोट. अगं मजा होता सांगलं नाही. छान दिसते, खूप सुंदर दिसते. रांगोळी मी काढलेली आहे. ती इम्पॉर्टंट आहे. कशी झाली रांगोळी? असे बोल. मला वाटलं तू फोटोज काढते. नाही बोल. छान काढले. डेकोरेशन खूप सुंदर केलं. मी कशी एकदम मस्त दिसते. एकदम छान. थँक्यू. इथे बस. आणि नवीन नवरी आहे बरं का. नाव उखाणा घ्यायला लावायचा. हा बाप्पा. हा किती कॉन्फिडन्स. पाहू आता उखाणा काय निघते. हा तशीच. हा पाहू. सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट केलाय. हां मग उखाणा तसा असला पाहिजे. काल काय विचारला नाही आम्ही धामधुमीत. सगळेजण हाय म्हणा. हा बस. या आहेत मैत्रिणी. नवीन पुराण्या जुन्या. ए वाव नथ घातली नाही. आणि तू नथ नाही घातली. कॉस्मोची मम्मी खूप फेमस आहे. कॉस्मोमुळे फेमस आहे बरं तुम्ही. व्हिडिओ मेरे को बहुत लाड आता है. चल है ना. गार्डन असल्यामुळे थंड वाटत इथे.
खूपच थंड वाटते. थंड वाटत आहे जास्त. कसं पॅक आहे. ते आमच्या शेजारची बिल्डिंग आहे, तिथे सुद्धा हळदी कुंकवाचा कॉमन कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्यांनी सुद्धा आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. पण आम्ही आमचा सगळं कार्यक्रम संपल्यानंतर तिथे गेलो आणि 2-2च्या ग्रुपमध्ये गेलो. नंतरचा ग्रुप आमचा होता, तर तिथे गेल्यावर त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा खूप छान असं वाण आणलेलं होतं आणि त्यांच्याकडे सुद्धा सेम जे आमचे स्नॅक्सचे आयटम होते ते सेम होते, फक्त त्यांचा मोतीचूरचा लाडू त्यांनी ॲड केलेला होता. त्यांचा समारंभ लॉनवर असल्यामुळे ओपन स्पेस असल्यामुळे खूप थंडी जाणवत होती आणि तीच थंडी आम्हाला आधी जाणवलेली नाही, कारण आमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये हवा अडते, कारण चहूबाजूने बिल्डिंग आणि मध्ये स्पेस असल्यामुळे खूप उबदार वाटतं. आणि नंतर जाणवलं की बाहेर आज खूप थंडी होती. आता वापस घ्या. लास्टमध्ये आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला, म्हणजेच वाण देण्याचा प्रोग्राम सुरू झाला. आपण नाही काढला का वाण देताना यांची बॅग्सच्या डिझाईनवरून खूप मज्जा मस्ती सुरू झाली आणि ऑब्व्हियसली मी माझी बॅग आधीच चूज करून ठेवली होती. भांडून मी हत्तीच्या डिझाईनवाली बॅग आधीच घेतलेली होती. खूप वर्षापासून मनामध्ये असं होतं की सगळ्या सख्यांनी एकत्र यावं आणि हळदी कुंकाचं आयोजन करावं. पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे. अगदी 3 दिवसांमध्ये ठरवलेला कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. सगळ्यांना आवडलं आणि यावर्षीच्या संक्रांतीच्या माध्यमातून एक संकल्प देण्याचा प्रयत्न केला आहे की पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संरक्षण सगळ्यांनी याचं जतन करूया. आणि असंच तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आम्ही फक्त एकच LED फोकस मागवला होता, तिथे 2 मागवायला पाहिजे होते. जवळपास दुपारी 12 वाजतापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही डेकोरेशन केलं आणि जेव्हा कार्यक्रम सगळा संपला आणि रात्री जस्ट 10 ते 15 मिनटात आम्ही सगळं आटोपलं. म्हणजे जे मेहनत सगळी केली ती 15 मिनटात सगळी आटपून टाकली, कारण पार्किंगमध्ये कुत्रे वगैरे खूप फिरतात आणि त्यांनी नासधूस काही करू नये म्हणून आम्ही रात्री सगळं आटोपलं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते बिछायतवाले सगळं सामान नेणार होते, तर आम्हाला इझी जावं म्हणून. आज माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. असाच सपोर्ट असू द्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.